Hello students, today we will discuss numericals of rotational dynamics. तर बघा न्यूमरिकल्स हा पार्ट आपला रोटेशनल डायनॅमिक्स मधला राहिलेला आहे बघा. तर क्वेश्चन 12 आपण बघूयात. बरोबर, टेक्स्टबुक मधला आपला क्वेश्चन 12 जो आहे बरोबर तो आपण आज डिस्कस करूयात बघा. तर बघा काय सांगतो तो क्वेश्चन, समहाउ अन आंट इज स्टक टू द रिम ऑफ अ बायसिकल व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर. एक चाक आहे बरोबर, त्याचा डायमीटर 1 मीटर आहे. बायसिकलचं चाक आहे, त्याचा डायमीटर 1 मीटर आहे. आणि या चाकावर कुठेतरी काय झालेले आहे सांगा, आंट म्हणजे मुंगी काय झालेले आहे, चिकटलेले आहे ह्या चाकावर, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्या न्यूमरिकलमध्ये बघा. वाईल द बायसिकल इज ऑन अ सेंट्रल स्टँड द व्हील इज सेट इन टू रोटेशन. बरोबर, म्हणजे जेव्हा बायसिकल स्टार्ट होईल तेव्हा त्याचे रोटेशन्स काय होणार, चाकाचे त्या परफॉर्म होणार. व्हीलचे रोटेशन जे आहेत ते परफॉर्म केले जाणार त्या केसमध्ये. बरोबर, अँड इट अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ. तर त्या व्हील्सच्या चाकांनी किती फ्रिक्वेन्सी अटेंड केली, म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर सेकंद किती आहेत बघा, 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद दिलेला आहे. इन 10 सेकंद नंबर ऑफ रिव्हॉल्युशन 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद इन 10 सेकंद दिलेला आहे. विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं आहे, युनिफॉर्म आहे, एकसारखा आहे. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय द आंट इन दिस 10 सेकंद. म्हणजे ते चाक जेव्हा रोटेट होणार आहे त्यावेळी ती मुंगी पण त्या चाकावर जी चिकटलेली आहे ती पण काय होणार आहे, रोटेट होणार आहे. बरोबर ना. तर ते नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय द आंट इन दिस 10 सेकंद. अँड सेकंड काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, टाईम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन अँड द लास्ट रिव्हॉल्युशन. फर्स्ट रिव्हॉल्युशन आणि लास्ट रिव्हॉल्युशनमध्ये किती टाईम लागणार आहे तो पण कॅल्क्युलेट करायचा आहे. राईट, मग डायमीटर किती दिलेला आहे, गिवन काय काय आहे बघा प्रॉब्लेममध्ये ते आपण नोट डाऊन करूया. डायमीटर दिलेला आहे 1 मीटर. त्यानंतर रेडियस मग काढू शकतो आपण डायमीटरवरून 0.5 मीटर. डायमीटरच्या हाफ असते रेडियस 1/2 म्हणजे 0.5 मीटर. त्यानंतर रिव्हॉल्युशन्स किती कंप्लीट होतात सांगा, N1 इज इक्वल टू 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. आणि त्यानंतर किती सेकंदमध्ये, टाईम किती दिलेला आहे, 10 सेकंदमध्ये. एवढं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. राईट, इथंपर्यंत कळालं असेल बघा. अजून काय आपण याच्यावरून सांगू शकतो बघा, तर ती जी बायसिकल आहे ती सुरुवातीला काय असणार आहे, तिचं चाक सुरुवातीला रेस्ट असणार आहे. मग त्यावेळी त्याची इनिशियल रिव्हॉल्युशन्स N0 किती असणार आहे, 0. कारण त्यावेळी काय असणार आहे, हे व्हील बायसिकलचं इनिशियली स्थिर असणार आहे. बरोबर ना. त्यावेळी त्याची नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू काय येणार, 0. म्हणजे इनिशियल N0 आपण कॅल्क्युलेट सांगितलेलं आहे. N0 इज इक्वल टू 0 कन्सिडर करूयात. N1 तर दिलेला आहे त्यांनी. थोड्या वेळाने जेव्हा बायसिकल काय होणार आहे, रोटेट होणार आहे, त्यावेळी टाईम 10 सेकंदमध्ये किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करणार आहे, ती 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. हे तर माहीत आहे आपल्याला. फक्त काय कन्सिडर करायचं, N0 इज इक्वल टू 0. कारण जेव्हा रेस्ट असणार आहे हे चाक इनिशियली त्यावेळी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन 0 असणार आहेत. राईट, त्यानंतर बघा आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आता इथं याच्यामध्ये, द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय द आंट इन दिस 10 सेकंद. ह्या 10 सेकंदामध्ये ती आंट जी आहे ती किती रिव्हॉल्युशन्स परफॉर्म करणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर फर्स्ट पार्ट आपण करूयात बघा. हे सगळं कन्सिडर केलं असणारच आहे आपण. तर आपल्याला हे N0 मिळालेलं आहे. N0 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 0. इनिशियल रिव्हॉल्युशन्स पर सेकंद 0 मिळालेलं आहे. कारण इनिशियली चाक काय असणार आहे, स्थिर असणार आहे. त्याच केसमध्ये आपण ω0 काढूयात. ω0 कसं काढणार मग, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला, 2πN0. राईट ना, 2πN0. 2π इंटू फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन्स म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स. राईट, मग इथं काय येणार बघा आता, ω0 इज इक्वल टू 2πN0. राईट, मग आता आपल्याकडं अँग्युलर ॲक्सेलरेशन युनिफॉर्म सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं असणार आहे त्या केसमध्ये, कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार आहे. त्यामुळं काय येणार बघा आता, कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन असल्यामुळं आपण एक सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन घेतलेले बघा. थिटा कसा काढतो मग आपण, थिटा इज इक्वल टू ω0t ω0t प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर झालेला आहे बघा. तुम्ही सगळे फॉर्म्युलेच
एक पेजच करून ठेवा आणि ते पेज घेऊनच न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. बरोबर. हे सांगा कुठलं इक्वेशन आहे? सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन हे आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा इथं मी नोट डाऊन करून पण दिलेलं आहे. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे हे. त्यानंतर इथंपर्यंत समजलं असेल बघा. आता याच्यामध्ये बघा किती मग अल्फा काय, अल्फा कसा काढतो आपण? अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं काढतो आपण? फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. कसं सांगा? ओमेगा 1 मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. कारण अल्फाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. डी ओमेगा अपॉन डी टी. तेच लिहिलं आहे आपण इथं. म्हणजे इनिशियल फायनल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 1 आहे इथं. इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा नॉट आहे अपॉन टी. राईट. त्यानंतर मग काय कन्सिडर करूयात बघा. आता हे काय येणार? 2π n1 ओमेगाचा फॉर्म्युला मायनस ओमेगा नॉटचा फॉर्म्युला 2π n0 अपॉन काय येणार इथं? टी येणार आहे. राईट. मग याच्यावरून काय काढू शकतो आपण? अल्फा अँग्युलर ॲक्सेलरेशन पाहिजे ना आपल्याला इथं, त्यासाठी हे चाललेलं आहे. तर 2π कॉमन काढा. n1 मायनस n0 अपॉन टी. तर 2π n1 मायनस n0 किती येणार बघा? n1 किती आहे? 2 मायनस n0 किती आहे? 0. म्हणजे 2 मायनस 0 अपॉन टी किती आहे? 10 सेकंड. म्हणजे काय आलं बघा आपलं? 2 अल्फा इज इक्वल टू 2π इंटू हे किती राहणार? 2 मायनस 0 2 अपॉन 10 म्हणजे 4π अपॉन काय येणार? 10 येणार. राईट. 4π अपॉन 10 अल्फा. समजलं असेल तुम्हाला. तर 4π अपॉन 10 तर इथं पण आपण सॉल्व करू शकतो. 2 दोन्ही 4 आणि 2 पंचे 10 म्हणजे किती येणार? हे 2/5π. 2/5π रॅडियन पर सेकंड स्क्वेअर असतो. अल्फा आपण कॅल्क्युलेट केला ह्या इक्वेशनमध्ये पुट करण्यासाठी. आता बघा थिटा इज इक्वल टू काय येणार? मग पुट करा हा अल्फा जो आला आहे तुमचा ह्या इक्वेशनमध्ये. मग थिटा इज इक्वल टू आता इथं ओमेगा नॉट किती येणार बघा? ओमेगा नॉट n0 0 आहे. त्यामुळे ओमेगा नॉट काय येणार? 2π n0 किती आहे? 0. त्यामुळे 2π इंटू 0 किती येणार? 0च येणार. म्हणजे ओमेगा नॉट 0 आहे. म्हणजे ही क्वांटिटी थिटा इज इक्वल टू काय इक्वेशन होतं आपलं? ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. अल्फा काढण्यासाठी आपण हे एवढं केलं, अल्फा काढून घेतला. आता ओमेगा नॉट 0 आहे. 0 इंटू टी 0च होणार आहे. प्लस हाफ काय येणार मग इथं सांगा? हाफ अल्फा आत्ताच कॅल्क्युलेट केला 2/5 पाय इंटू टी स्क्वेअर किती आहे सांगा? टी म्हणजे 10 आहे. 10चा स्क्वेअर होणार. मग हे सॉल्व करून घ्या. 0 इंटू टी 0. राईट. प्लस हे किती येणार बघा? आता हे 2π वरती राहणार. हे 5 दोन्ही किती? 10 इंटू इंटू काय येणार? 10 इंटू 10 स्क्वेअर म्हणजे 10 इंटू 10. एका 10ला एक 10 काय झालं? कॅन्सल झालं. मग काय मिळणार बघा आपल्याला? 2π इंटू 10. 2π इंटू 10 मिळालं. तर बघा 1 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करण्यासाठी थिटा एवढा मिळाला बघा आपल्याला 2π इंटू 10. बरोबर. आता हे कन्सिडर करा 1 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करण्यासाठी 2π रॅडियन. बरोबर. एक कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी, पूर्ण एक गोल फेरी मारण्यासाठी मी सांगितले तुम्हाला थेरीमध्ये किती अँगल डिस्क्राईब करावा लागतो? 360 डिग्री. 360 डिग्री म्हणजेच किती रॅडियन सांगा? 2π रॅडियन. बरोबर ना. पाय म्हणजे 180. 180 इंटू 2 360. राईट. म्हणजे 2π रॅडियन एवढा अँगल डिस्क्राईब करावा लागतो. हे माहीत आहे आपल्याला. मग नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू काय मिळणार बघा आपल्याला? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन काय मिळणार सांगा? 2π. डिस्प्लेसमेंट अपॉन 2π. हा पण फॉर्म्युला माहीत पाहिजे बघा. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन 2π. आता इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती आला? आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं बघा. डिस्प्लेसमेंट म्हणजे अँग्युलर असणार आहे. इथं किती आलं? 2π इंटू 10. ही व्हॅल्यू तिथं पुट करा. मग काय मिळणार बघा आपल्याला? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन 2π. म्हणजे डिस्प्लेसमेंट किती होणार आहे सांगा? 2π इंटू 10. आत्ताच काढला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन 2π. 2π काय होणार? कॅन्सल. मग नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती येणार? फर्स्ट ह्या केसमध्ये सांगा. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किती येणार? नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स इज इक्वल टू 10 येणार. किती येणार? 10 येणार आहे. राईट. तर आता पुढे बघा. आता इन फर्स्ट रिव्हॉल्युशन्स थिटा किती होता? 2π. इन फर्स्ट रिव्हॉल्युशन्स थिटा इज इक्वल टू 2π. राईट. इन फर्स्ट रिव्हॉल्युशन
फर्स्ट रिव्हॉल्युशन थिटा इज इक्वल टू 2 पाय. मग आपला फॉर्म्युला काय आहे, थिटा इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. राईट, हा फॉर्म्युला होता आपला. मग ओमेगा नॉट, तर आता फर्स्ट रिव्हॉल्युशनसाठी थिटा किती होता, 2 पाय. मग इथं पुट करा 2 पाय इज इक्वल टू काय येणार मग ह्या केसमध्ये, ओमेगा नॉट तर झिरोच आहे, हे माहीत आहे तुम्हाला, हे झिरोच येणार टर्म पूर्ण, प्लस हाफ अल्फा किती आलता मग अशी 2 पाय अपॉन 5 आलेला आहे अल्फा, इंटू टी स्क्वेअर ॲज इट इज. मोठा न्यूमरिकल आहे बघा, हा सगळ्यात मोठा न्यूमरिकल आहे बघा. त्यानंतर काय येणार बघा, 2 पाय अपॉन हे 5 दोन्ही किती येणार 10, हे 2 पाय ॲज इट इज, इंटू टी स्क्वेअर किती येणार, टी किती टी स्क्वेअर काय करायचं आहे आपल्याला, कॅल्क्युलेट करायचं आहे. टाईम किती लागतो ते कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 2 पायला 2 पाय का होणार, कॅन्सल होणार. टी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार बघा आपल्याला, किती मिळणार सांगा, 10 मिळणार. म्हणजे टी इज इक्वल टू किती मिळणार, √10 सेकंद. हे टी स्क्वेअर एका साईडला ठेवा, 10 इकडे गेल्यानंतर वरती जाणार. टी स्क्वेअर इज इक्वल टू 10 म्हणजेच टी इज इक्वल टू √10 सेकंद. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं तर टाईम किती लागणार सांगा, √10 सेकंद लागणार. बरोबर. आता हे काय झालं, आपला फर्स्ट पार्ट झाला. म्हणजे कोणता, द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय द आंट इन दिस 10 सेकंद. किती होणार सांगा, किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करणार ती आंट जी आहे ती 10 रिव्हॉल्युशन्स करणार. आता सेकंड पार्ट इथून आपण बघणार आहोत. हां, आता इथं आपल्याला काय सांगितलं त्यांनी, द टाईम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन अँड द लास्ट. म्हणजे पहिली रिव्हॉल्युशन आणि लास्टची रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी ह्या 2 रिव्हॉल्युशन्समध्ये किती टाईम लागणार आहे, द टाईम टेकन बाय फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन अँड द लास्ट रिव्हॉल्युशन. तर त्यासाठी आपण फर्स्ट रिव्हॉल्युशनच्या बाबतीत काय काढून घेतला, टाईम काढून घेतलेला आहे. आता टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट ओनली लास्ट रिव्हॉल्युशन काढायचं आहे आपल्याला. तर काय करावं लागणार आहे इथं ह्या केसमध्ये बघा आपल्याला, टाईम टेकन फॉर टाईम required for to complete only लास्ट रिव्हॉल्युशन. फक्त लास्ट रिव्हॉल्युशन्स मधला आणि फर्स्ट रिव्हॉल्युशन मधला आपल्याला टाइम काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय लागणार, टाइम रिक्वायर्ड फॉर 10 रिव्हॉल्युशन मायनस काय करावं लागणार आपल्याला, टाइम रिक्वायर्ड फॉर 9 रिव्हॉल्युशन. बरोबर. मग टाईम रिक्वायर्ड फॉर 10 रिव्हॉल्युशन काढून घेऊयात. आता आपण 10 रिव्हॉल्युशन्स होणार आहेत ना, आपण फर्स्ट पार्टमध्ये काढून घेतलेले आहेत. किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करायला लागणार आहेत, 10 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करावं लागणार आहेत. आपल्याला माहीत आहे आपण नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स काढून घेतलेले आहेत. मग फर्स्ट रिव्हॉल्युशनचा पण आपण टाईम काढून घेतला, √10 सेकंद. ह्याच फॉर्म्युलावरून काढून घेतला, थिटा इज इक्वल टू कायनॅमेटिक इक्वेशनचा यूज करून. राईट. त्यानंतर टाईम रिक्वायर्ड फॉर आपल्याला काय काढायचं आहे, आता ओनली लास्ट रिव्हॉल्युशन काढायचं आहे. टाईम रिक्वायर्ड फॉर काय सांगितलेलं आहे, टाईम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन अँड द लास्ट रिव्हॉल्युशन. आता लास्ट रिव्हॉल्युशनचा काढण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, ओनली लास्ट रिव्हॉल्युशनचा काढण्यासाठी 10 रिव्हॉल्युशनचा टाईम मायनस 9 रिव्हॉल्युशनचा टाईम काय करावं लागेल, त्याच्यातून मायनस करावा लागणार आहे. मग आता 10 रिव्हॉल्युशनसाठी आणि 9 रिव्हॉल्युशनसाठी काय येणार आहे टाईम, तो आधी कॅल्क्युलेट करूयात आपण. फर्स्ट ऑफ ऑल हा पार्ट आपण कॅल्क्युलेट करूयात. हे इक्वेशन तर माहीत ठेवाच, आपल्याला लास्टला लागणार आहे. आता काय काढूयात आपण, टाईम रिक्वायर्ड फॉर 10 रिव्हॉल्युशन्स. टाईम फॉर 10 रिव्हॉल्युशन्स काढून घेऊयात आधी आपण. बरोबर ना. तर टाईम रिव्हॉल्युशन्स तोच फॉर्म्युला यूज करायचा, कोणता, थिटाचा. थिटा किती, 2 पाय × 10 येणार. 10 रिव्हॉल्युशनसाठी 2 पाय × 10 येणार. फर्स्ट रिव्हॉल्युशनसाठी काय आलं आपला, 2 पाय × 1 येणार. बरोबर ना. फर्स्ट रिव्हॉल्युशनसाठी अशा किती रिव्हॉल्युशन्स, 10 रिव्हॉल्युशन, 2 पाय × 10 येणार. इज इक्वल टू फॉर्म्युला वापरा आपला, ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, हा थिटा होता. थिटाची व्हॅल्यू आपण पुट केली, 2 पाय × 10 इज इक्वल टू ओमेगा नॉट टी 0च येणार आहे, हे माहीत आहे आपल्याला, प्लस हाफ अल्फा किती आलता आपला, 2 पाय अपॉन 5 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. टी स्क्वेअर ॲज इट इज, टी काढायचा आहे आपल्याला. 2 पाय अगेन काय होणार, कॅन्सल आउट होणार. 10 राहणार इकडच्या साईडला, इकडं 1 अपॉन किती राहणार, हे 0च आहे. 1 अपॉन हे किती, 10 येणार इंटू टी स्क्वेअर. म्हणजे टी स्क्वेअर जर ठेवलं तर हे 10 इकडे जाऊन काय होणार, मल्टिप्लाय. 10 × 10 किती होणार मग, 100. राईट. म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 100. टेकिंग स्क्वेअर रूट टी इज इक्वल टू 10, म्हणजे 10 सेकंड्स लागणार आहेत.
बरोबर, 10 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करण्यासाठी. आणि आता टाईम फॉर काय काढायचं आहे आपल्याला, मायनस काय करायचं आहे, टाईम फॉर 9 रिव्हॉल्युशन पण काढून घ्यावं लागणार. मग किती येणार बघा, टाईम फॉर 9 रिव्हॉल्युशन, टाईम फॉर फक्त लास्टची काढायची त्यामुळे एवढं करावं लागणार आहे. टाईम फॉर 9 रिव्हॉल्युशन, एकच फॉर्म्युला माहीत पाहिजे, सगळं येणार आहे तुम्हाला काढायला. आता 9 रिव्हॉल्युशनसाठी थिटा काय फॉर्म्युला होता आपला, थिटा इज इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर, राईट, बरोबर. मग थिटा ह्या केसमध्ये काय येणार, 9 इंटू 2 पाय इज इक्वल टू ओमेगा नॉट, हे झिरोच येणार आहे माहिती आहे आपल्याला, ओमेगा नॉट 0 आहे, प्लस हाफ इंटू काय येणार, अल्फा किती आलता 2 पाय अपॉन 5 इंटू टी स्क्वेअर किती काढायचं आहे आपल्याला, बरोबर. हे 2 पायला 2 पाय अगेन काय होणार, कॅन्सल होणार. हे 5 2 किती मग परत 10 होणार, म्हणजे 1/10, हे 2 पाय कॅन्सल झाल्यामुळे इंटू टी स्क्वेअर, आणि हे इकडं 9 राहिलेलं आहे, म्हणजे 9 इंटू 10 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, टी स्क्वेअर मिळणार. म्हणजे टी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार सांगा, 90, म्हणजे टी इज इक्वल टू काय मिळणार, स्क्वेअर रूट ऑफ 90 सेकंद लागणार आहेत. आणि हे जर तुम्ही स्क्वेअर रूट बघितलं, लॉक टेबलमध्ये आहे तुमच्या लास्टचे पेज आहेत बघा, त्याच्यावर स्क्वेअर रूट्स आहेत. तर 90चं 0मध्ये तुम्ही स्क्वेअर रूट जर बघितलं तर ते किती आहे बघा, 9.487. लॉक टेबलमध्ये बघू शकता तुम्ही, टी इज इक्वल टू 9.487 तिथं मिळणार आहे तुम्हाला ॲज इट इज. मग हे मिळालं, हा पण टाईम मिळाला आपल्याला. मग आता लास्ट रिव्हॉल्युशनसाठी टाईम काढूयात, म्हणजे आपला प्रॉब्लेम इथं संपणार आहे. टाईम फॉर लास्ट रिव्हॉल्युशन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बघा हा, इज इक्वल टू फॉर 10 रिव्हॉल्युशनसाठी किती मिळाला, 10 सेकंड, मायनस 9 रिव्हॉल्युशनसाठी किती मिळाला, 9.487 मिळाला. मायनस करा, हे किती येणार आहे बघा, काय करायचं, 10 मायनस 10.00 करून घ्यायचं, मायनस 9.487 किती मिळणार बघा मग आपल्याला, हे किती 3, इथं किती मिळणार, 10तून 9 गेले किती राहणार, 1 राहणार, बरोबर. इथं 5, त्यानंतर किती येणार बघा, इकडे काही 0 पॉईंटच येणार आहे, म्हणजे 0 पॉईंट किती मिळणार बघा, 513, म्हणजे 0.5 सेकंद हे आन्सर आपलं येणार आहे. सोपं आहे, फक्त काय माहीत पाहिजे आपल्याला, बेसिक फॉर्म्युला थिटा इज इक्वल टू कायनेमॅटिकल इक्वेशन माहीत पाहिजे, बरोबर. कायनेमॅटिकल इक्वेशन माहीत जर असेल आपल्याला तर आपण टाईम फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशनसाठी, टाईम फॉर लास्ट रिव्हॉल्युशनसाठी पण काढून घेतलेला आहे, बरोबर. त्यानंतर लास्ट रिव्हॉल्युशनसाठी काढण्यासाठी 10 रिव्हॉल्युशन्सचा टाईम माहीत पाहिजे, त्याच्यातून टाईम फॉर 9 रिव्हॉल्युशन काय केला पाहिजे, मायनस केला पाहिजे. मग आपल्याला लास्ट रिव्हॉल्युशनचा टाईम किती मिळाला, तर त्याच्यातून ते मायनस करायचं, त्यासाठी एवढं करावं लागणार आहे. सगळ्यात मोठं जे न्यूमरिकल होतं आपलं ते सॉल्व झालेलं आहे. ते कशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे आपण एकदा बघून घ्या, कशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे, तुम्ही स्वतः सॉल्व करा, त्याशिवाय ते येणार नाही, बरोबर. आणि बेसिक कन्सेप्ट सगळ्या माहीत पाहिजेत. न्यूमरिकल थोडंसं हे डीपमध्ये विचारलेलं आहे त्यांनी, थिटा इज इक्वल टू 2 पाय इंटू 10 कसं आलं, त्यानंतर अल्फाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, कायनेमॅटिकल इक्वेशन माहीत पाहिजे. हा फर्स्ट पार्ट इथंपर्यंत आहे. कुठंपर्यंत नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स काढायच्यात, पहिला फर्स्ट पार्टमध्ये 10 आलेल्या आहेत. त्यानंतर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स फॉर कंप्लीट ओनली लास्ट रिव्हॉल्युशन त्यांनी विचारलेलं आहे. लास्ट रिव्हॉल्युशनसाठी अशा पद्धतीने तुम्हाला टाईम फॉर 10 रिव्हॉल्युशन पण काढावं लागणार, 9 रिव्हॉल्युशन पण काढावं लागणार, त्याच्यातून तो मायनस करावा लागणार, म्हणजे तुम्हाला लास्ट रिव्हॉल्युशनचा काय मिळणार आहे, टाईम मिळणार आहे. म्हणजे आन्सर किती आलं आपलं, 0.5 सेकंद. म्हणजे लास्टची रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला, बरोबर, त्या आंट जी चिकटलेली आहे कशाला, त्या बायसिकलच्या चाकाला कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागणार आहे, अर्धा सेकंदच वेळ लागणार आहे, बरोबर ना. 0.5 मीन्स हाफ ना, 0.5 सेकंद लागणार आहे, म्हणजे अर्धा सेकंदामध्ये लास्टची रिव्हॉल्युशन काय होणार आहे, कंप्लीट होणार आहे, बरोबर. आता बघा, आता आपण नेक्स्ट MCQ बघूयात बघा आपला. तर नेक्स्ट MCQ काय आहे बघा, नेक्स्ट MCQ काय एवढा, सॉरी MCQ नाही, न्यूमरिकल. लास्ट न्यूमरिकल एवढं पण मोठा नाही आहे बघा आपला. तर बघूयात बघा आता आपण पुढचा न्यूमरिकल. तर बघा, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ कॉइन अँड अ ग्रामोफोन डिस्क इज 0.5 radius of the disc is, ग्रामोफोन डिस्क इज 0.5.
कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिलेला आहे बघा. न्यूमरिकल आपण 13 बघत आहोत आता. तर बघा तर त्याच्यामध्ये काय काय गिवन आहे बघा. एक डिस्क आहे जिच्यातला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्या डिस्कवर एक कॉईन आहे बघा. कॉईनमधला आणि त्या डिस्कमधला कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती दिलेला आहे, म्यू इज इक्वल टू 0.5 दिलेला आहे. रेडियस ऑफ द डिस्क किती दिलेले आहे बघा, 8 सेंटीमीटर दिलेले आहे. रेडियस ऑफ द डिस्क इज 8 सेंटीमीटर, म्हणजे आर किती दिलेला आहे, 8 सेंटीमीटर. मीटरमध्ये करून घ्या, 8 × 10⁻² मीटर करून घ्या आधी. इनिशियली द सेंटर ऑफ द कॉईन इज पाय सेंटीमीटर. आता इथं बुकमध्ये मिस्टेक आहे बघा, इथं पाय सेंटीमीटरच्या ऐवजी इथं 2 सेंटीमीटर करून घ्यायचे, तरच ते आन्सर आपल्याला मिळणार आहे. 2 सेंटीमीटर करून घ्या, प्रिंटिंग मिस्टेक आहे. 2 सेंटीमीटर, पायच्या जागी 2 सेंटीमीटर करा. अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. आता काय होणार, जेव्हा ती डिस्क रोटेट होणार त्यावेळी ती कॉईन काय होणार, डिस्प्लेस होत जाणार, कारण तिला काय होणार, आउटवर्ड फोर्स लागणार, बरोबर, सेंट्रिफ्युगल फोर्स हे आपण शिकलेलो आहोत. तर त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल स्लिप होण्याची, डिस्प्लेस होण्याची, ती जेव्हा स्टार्ट करणार आहे स्लिप व्हायला, ती जी कॉईन आहे ती मिनिमम फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे. अँड बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंजिंग इफ द कॉईन इज ऑलमोस्ट ॲट द रिम. मग रिमवर असताना ॲन्सरमध्ये काय चेंज होणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि जी जे आहे, जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं आहे, पाय स्क्वेअर. पाय स्क्वेअर हे कन्सिडर, मीटर पर सेंटीमीटर स्क्वेअर हे कन्सिडर करायचं आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर मीटर पर सेंटीमीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर हे कन्सिडर करायचं आहे. जीची व्हॅल्यू पाय स्क्वेअर, एवढं लक्षात ठेवा. आता काय काय दिलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये म्यूएस दिलेला आहे, त्यानंतर आर दिलेले आहे. आर किती आहे, 8 सेंटीमीटर आहे. तर बघा कशा पद्धतीने असणार आहे डायग्राममध्ये आपण बघूयात. तर बघा सपोज ही अशी काय असेल, डिस्क असेल, ह्याच्यावर काय आहे, अशी कुठंतरी कॉईन आहे, बरोबर, कॉईन ठेवलेले आहे. तर ह्या डिस्कची रेडियस किती दिलेली आहे, कॅपिटल आर. ही डिस्क जी आहे हिची रेडियस किती आहे, कॅपिटल आर, तर 8 सेंटीमीटर दिलेले आहे. कन्वर्जन करून घ्या मीटरमध्ये त्याचं. आणि काय दिलेलं आहे बघा त्याच्यावर, ही कॉईन ह्या डिस्कच्या सेंटरपासून किती डिस्टन्सवर आहे, तर आपण स्मॉल आर एवढ्या डिस्टन्सवर आहे असं कन्सिडर करूयात. तर ही डिस्क काय जेव्हा रोटेट होणार आहे तेव्हा ही कॉईन काय होणार आहे, कॉईनला आउटवर्ड पुश म्हणजे आउटवर्ड फोर्स असणार आहे, एक्झर्ट होणार आहे, ते म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स असतं, हे माहिती आहे आपल्याला. म्हणजे ही काय होणार आहे, थोड्या वेळाने स्लिप होऊन काय होणार, शेवटी पडणारच आहे खाली, बरोबर ना. म्हणजे किती फ्रिक्वेन्सीला ही कॉईन काय होईल, इथून मिनिमम फ्रिक्वेन्सी पाहिजे आपल्याला, तर ही कॉईन इथून काय होणार आहे, स्लिप होणार आहे. ती मिनिमम फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे इथून डिस्प्लेस होणार आहे. मग फर्स्ट म्हणजे जेव्हा डिस्प्लेस होणार आहे तेव्हाची फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा आर किती आहे मग या केसमध्ये, इनिशियली द सेंटर ऑफ द कॉईन इज 2 सेंटीमीटर सांगितलं आहे मी घ्यायला. हे म्हणजे स्मॉल आर ह्या केसमध्ये किती येणार सांगा, 2 सेंटीमीटर. बुकमध्ये पाय सेंटीमीटर दिले पण ते पाय ठेवून आन्सर येणार नाही, त्यामुळे आर किती घ्यायचं आहे, 2 सेंटीमीटर घ्यायचं. तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, 2 सेंटीमीटर करा तिथं, पाय सेंटीमीटरच्या ऐवजी 2 सेंटीमीटर, म्हणजे स्मॉल आर किती येणार, 2 सेंटीमीटर. इनिशियली द सेंटर ऑफ द कॉईन इज 2 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. ह्या डिस्कच्या सेंटरपासून ही किती कॉईन कितीवर आहे, 2 सेंटीमीटर वर आहे, म्हणजे आर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर ह्या केसमध्ये कन्सिडर करूयात आपण, राईट. त्यानंतर बघा आता अजून काय, 2 सेंटीमीटरचं करून घ्या, 2 × 10⁻² मीटरमध्ये करून घ्यायचं आहे हे सगळं. आणि आपल्याला अजून एक काय कन्सिडर करायचं आहे, जी इज इक्वल टू पाय स्क्वेअर व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेलं आहे त्यांनी न्यूमरिकलमध्ये. तर गिवन आहे हे सगळं. तर आपल्याला काय माहिती आहे बघा, आता आपल्याला एक कन्सिडर करायचं आहे, इथं कोणतीही गोष्ट जेव्हा काय असते सांगा, अशा पद्धतीने कोणतीही कॉईन अशी असेल आणि ती जर रोटेट होत असेल तर तिच्यावर नॉर्मल रिॲक्शन एक असणार आहे, तिचं वेट तिला कुठं खेचणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला खेचणार आहे, बरोबर. आणि तिला आउटवर्ड काय असणार आहे, रोटेट होत असताना ह्या कॉईन, सपोज ही कॉईन आहे, तिला आउटवर्ड काय असणार आहे, असं आउटवर्ड तिला एक फोर्स असणार आहे विच इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स, mr² असतं त्याचं मॅग्निट्यूड, माहीत आहे आपल्याला mr² फॉर्म्युला, बरोबर. आणि ह्याला अपोज करणारं त्या डिस्कमध्ये
डिस्कमध्ये आणि ह्या कॉईनमध्ये काय असणार आहे, नेसेसरी फ्रिक्शनल फोर्स असणार आहे, बरोबर. FS म्हणू शकतो आपण त्याला, फ्रिक्शनल फोर्स असणार आहे त्याच्यावर. म्हणजे डायग्राम समजली. ही जी कॉईन आहे तिच्यावर तिची नॉर्मल रिॲक्शन असणार आहे, त्यानंतर तिचं वेट तिला डाऊनवर्ड डायरेक्शननी खेचणार आहे, त्यानंतर ह्या कॉईनला बाहेरच्या साईडला सेंट्रिफ्युगल फोर्स खेचणार आहे mr², आणि आतल्या बाजूला कोण खेचणार आहे, फ्रिक्शनल फोर्स खेचणार आहे. ही अशी डायग्राम असणार आहे, कन्सिडर करायची आहे डायग्राम. तर बघा, मिनिमम फ्रिक्वेन्सी n1 आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, FS इज इक्वल टू काय, μs इंटू n, बरोबर. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिलेला आहे 0.5. FS इज इक्वल टू μs n माहीत आहे आपल्याला, म्हणजेच. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू mr². अकॉर्डिंग टू डायग्राम काय सांगू शकतो आपण बघा, F इज इक्वल टू काय, हे FS इज इक्वल टू काय असणार आहे, mr², बरोबर ना. हे दोघं एक इक्वल असणार आहेत. मग काय येणार बघा, FS इज इक्वल टू mr². FSची व्हॅल्यू पुट करा, μs n इज इक्वल टू काय येणार, mr². आता μs n ची व्हॅल्यू काय असते, n इज इक्वल टू काय येतं, mg आहे, बरोबर. म्हणजे μs इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, mg इज इक्वल टू mr. ओमेगाची व्हॅल्यू काय असते, 2π n1. ह्या केसमध्ये आपण कन्सिडर करूयात 2π n1. सुरुवातीला इथं आहे ना कॉईन आपली, त्यामुळं 2π n1 मिनिमम फ्रिक्वेन्सी, बरोबर. त्यानंतर 2π n1चा काय होणार, इथं स्क्वेअर होणार, कारण ओमेगाचा स्क्वेअर आहे. मग काय येणार बघा, μs mg इज इक्वल टू mr 2² 4 पायचा स्क्वेअर काय म्हणून π² n1² येणार. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, n1² कॅल्क्युलेट. काय होणार, दोन्ही साईडचं कॅन्सल होणार. n1² इज इक्वल टू काय मिळणार, μsg, राईट. आणि हे 4π² इकडच्या साईडला येणार, n1² एका साईडला ठेवायचं आहे. मग काय मिळणार बघा, n1² इज इक्वल टू μs. आता जीची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, π² घ्यायची आहे, 4π². π² काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे μs अपॉन काय येणार आहे इथं, μs अपॉन 4. π² कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर आता बघा, हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे एवढं. n1² इज इक्वल टू काय मिळणार मग, आता लक्षात घ्या, μsची व्हॅल्यू पण दिलेली आहे आपल्याला 0.5. 0.5 म्हणजेच किती असतं, 1/2 असं लिहू शकतो आपण. μs 0.5 दिला, 1/2 कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी. मग इथं पुट करा, n1² इज इक्वल टू काय मिळणार मग आपल्याला, μsची व्हॅल्यू किती आहे, 1/2 इंटू राहिलं इथं काय 1/4, राईट. एवढं राहिलेलं आहे. आणि r पण राहिलेलं आहे बघा, हे r आपण लिहायचं राहिलेलं आहे इथं, r इथं येणार आहे, r इथं काय राहणार मग 1/r. rची व्हॅल्यू किती घेऊयात बघा, 1/2 इंटू 1/4 इंटू 1/r किती आहे बघा, r 2 इंटू 10⁻² आहे. म्हणजे 1/r किती घेऊयात, 2 इंटू 10⁻². सॉल्व करून घेऊयात. हे 1 किती येणार, 1/8. आणि हे 2 किती येणार, 8. 2 इंटू 4 8. 8 इंटू 2 16 राहणार. म्हणजे इथं खाली म्हणजे n1² इज इक्वल टू काय मिळणार बघा आपल्याला, n1² इज इक्वल टू 1/, काय मिळणार बघा, 16 इंटू हे 10⁻² वर गेल्यानंतर काय होणार, +2 होणार ना. इथं मी आधी लिहून घेते, 10⁻² पण आहे खाली ते. म्हणजे n1² इज इक्वल टू किती मिळणार, 1/16. हे 10⁻² वर गेल्यानंतर 10⁻² होणार आहे, बरोबर. म्हणजे n1 जर आपण काढायचं घेतलं तर दोन्ही साईडचं काय करावं लागणार आपल्याला, स्क्वेअर रूट. 10² स्क्वेअर रूट काय येणार, 10 येणार. आणि 16 स्क्वेअर रूट काय येणार, 4 येणार, राईट. म्हणजे 10/4 आलं. मग 10/4 इज इक्वल टू किती असतं, सॉल्व करून घ्या. 4 2 8, 8 आणि 2 राहिले, 4 5 20. म्हणजे किती येणार, 2.5 येणार. म्हणजे n1 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, सॉल्व करून 2.5 मिळणार, बरोबर. समजलं. म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी किती लागणार आपल्याला, 2.5 लागणार आहे. आता पुढं त्यांनी विचारलेलं आहे रिलेशन n1 आणि n2 मधलं. तर n2 इज इक्वल टू सेम फॉर्म्युला आपण तयार करू. इथं जसं केलं आहे बाकीचं करायची गरज नाही. हा फॉर्म्युला आहे, ॲज इट इज घेऊयात आपण. n2² इज इक्वल टू काय मिळणार मग आपल्याला, फॉर्म्युला बघा ॲज इट इजच घ्यायचा आहे. μsg 4π² r. इथं फक्त काय घ्यावे लागणार आपल्याला, कॅपिटल R घ्यावे लागणार, बरोबर. मग काय येणार फॉर्म्युला आपला, μsg अपॉन काय 4π²
4 पाय स्क्वेअर इंटू कॅपिटल आर. त्यांनी काय सांगितलेलं आहे परत लास्टला, द कॉइन काय होणार आहे, स्टार्ट स्लीपिंग, द मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लीपिंग फ्रॉम देअर अँड बाय वॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम. ती रिम कुठे जाणार आहे कॉइन, इथून परत कुठे जाणार आहे, ह्या रिमवर जाणार आहे. म्हणजे रेडियस किती होणार, ह्या रिमवर गेल्यानंतर सपोज इथं गेली कॉइन, इथं होती कॉइन, परत इथं गेली, इथं जरा दिसणार नाही तुम्हाला, इथं होती कॉइन, इथं गेली, म्हणजे रेडियस काय होणार, स्मॉल आर होती, परत किती होणार कॅपिटल आर. डिस्प्लेस होऊन कॉइन कुठे जाणार आहे, रिमवर, ह्या पॉईंटवर, म्हणजे त्या केसमध्ये रेडियस आर होणार. मग त्यावेळीची पण मिनिमम फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. फॉर्म्युला परत काढायची गरज नाही, तोच फॉर्म्युला N2चा घ्यायचा आणि μsg 4 पाय स्क्वेअर, इथं काय घ्यायचं, कॅपिटल आर घ्यायचं, फक्त स्मॉल आरच्या जागी. मग काय येणार बघा, ॲट द रिमच्या बाबतीत काढतोय आपण N2. तर काय मिळणार बघा ह्या केसमध्ये, N2 स्क्वेअर व्हॅल्यू पुट करा, पाय स्क्वेअरला जी तर कॅन्सलच करून टाका, कारण g इज इक्वल टू पाय स्क्वेअर आहे. μsची व्हॅल्यू 1/2 बरोबर, इंटू 1/4 तर ॲज इट इज आहे, इंटू 1 आर किती आहे, 1/r किती येणार सांगा, आर किती आहे, 8 × 8 सेंटीमीटर होती, 8 × 10⁻² आपण वर काढून घेतलेलं आहे. म्हणजे 1/, किती येणार हे 8 इंटू हे किती 8, 10⁻² वर गेल्यानंतर 10⁻² होणार आहे. म्हणजे 10 स्क्वेअर म्हणजे 100, 8 × 8 64, म्हणजे N2 स्क्वेअर काय मिळालं आपल्याला, 100 × 64. N2 इज इक्वल टू मग स्क्वेअर रूट ऑफ 100 × 64. 100चं स्क्वेअर रूट 10 आणि 64चं स्क्वेअर रूट किती येणार आहे, 8 येणार आहे. म्हणजे कॅन्सर किती मिळणार तुम्हाला हे सॉल्व करून घेतलं तर 1.25 रिव्हॉल्युशन्स मिळणार आहेत. N2 इज इक्वल टू 1.25. मग या दोघांचा रेशो काय येतोय बघत आता आपण, N1/N2. N1 किती मिळालेला आहे आपल्याला बघा वरती 2.5 मिळालेला आहे आणि N2 आत्ताच कॅल्क्युलेट केलं 1.25. मग हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर काय आन्सर मिळणार बघा, हे 25 करून घेते मी, एक डेसिमल पॉईंट इकडे सरकवला, म्हणजे खाली काय झाला, 1 0 वाढणार आहे. हे 2 डेसिमल पॉईंट इकडे सरकवलेत, त्यामुळे वरती 2 0 वाढणार आहे, 0 0 कॅन्सल. म्हणजे किती येणार बघा, हे 2 बरोबर ना. 125 आणि 250, 125ची डबल आहे 250, 1 × 2 येणार आहे. म्हणजे किती येणार 2/1. म्हणजे N1/N2 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 2/1. म्हणजेच किती मिळालं सांगा, N1/N2 काय मिळालं सांगा इथं 2/1. म्हणजेच N1 इज इक्वल टू 2N2. हे रिलेशन त्या दोघांच्यातलं आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे पण न्यूमरिकल आपण काय केलेलं आहे, सॉल्व केलेलं आहे. ओके क्लास, थँक्यू.